लाडके सन्माननीय मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दमदार नेतृत्व अभ्यासू नगरसेवक सन्माननीय महेश दादा गायकवाड साहेब यांचं आगमन झालेलं आहे। कार्यकुशल नेतृत्व, एक जबरदस्त नेता, आपला माणूस, खरं तर सन्माननीय महेश दादा गायकवाड साहेबांचं आगमन झालं। वेलकम दादा, आपलं स्वागत आहे। वसार प्रीमियर लीगच्या वतीनं गावदेवी क्रिकेट संघ वसार यांच्या वतीनं, गिरीशभाई मडवी यांच्या वतीनं, किशोरदादा मडवी यांच्या वतीनं, विश्वासदादा वायले, संपूर्ण आमच्या आयोजन कमिटी यांच्या वतीनं दादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपण पाहत आहेत दादांच्या माहितीसाठी की वसार प्रीमियर लीग पर्व आपण पाहतोय। खरं तर नवे पर्व, युवा सर्व सातत्य ठेवलंय या वसारकरांनी। वाटचाल परंपरेची आणि परंपरा वसार गावच्या प्रीमियर लीगची सर्व गाव एकत्रित करून सीझनच्या सुरुवातीला ही प्रीमियर लीग भरवली जाते आणि त्या प्रकारे मॅच नंबर आपण पाहतोय। प्रत्येक 11 आणि देवांशी 11 यांच्यामध्ये लढत पाहायला मिळते। या संघामध्ये आपण पाहतो दोन प्रत्येक 11 टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। बॅटिंग साठी देवांशी 11 तुम्ही पाहतायत। यस, देवांशी 11 एमजी फायटर, एमजी टायगर खरं तर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। किशोर मडवी ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये अस्तित्व पणाला लावतोय। खरं तर आज या मॅच मध्ये त्यांना जिंकावं लागेल। देवांशी 11 एमजी टायगर संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। क्रिश मडवी आणि जगदीश दूधकर बॉल हवेत, फटका उंच गेलाय, अगदी ढगात बॉल आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेटचं पतंग। ज्या विकेटची गरज होती जगदीश दूधकर, लागलाय धक्का देवांशी 11 एमजी टायगर संघाला, हा मोठा धक्का। महेश दादा आले की बक्षिसांची वर्षाव का होते। खरं तर मलंगडाला नवीन स्वरूप आणि मलंगडाला नवीन रूप, जर नवीन रूप आले असेल आणि मलंगडचं क्रिकेट जर डेव्हलप झालं असेल तर त्यामागे एकच कारण आहे महेश दादा गायकवाड। ज्या दिवसापासून महेश दादा गायकवाड मलंगड असोसिएशनचे अध्यक्ष झाले त्या दिवसापासून या मलंगडाला नवीन स्वरूप प्राप्त झालं आणि मलंगडचं क्रिकेट खूप उंचावलं। प्रत्येक षटकाराला महेश दादांकडनं 1000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी असेल। देवांशी 11 एमजी टायगर संघाच्या काढून ऑन साइडला फ्लिक केलं, फिल्डर आहे, डेड बॉलचा इशारा आहे का पंचाने, आणि लगातार 3 षटकार मारले तर सन्माननीय महेश दादा गायकवाड यांच्याकडून 5000 रुपयाचं प्राइज देवांशी 11 एमजी टायगर संघाच्या काढून संधी दिली आहे। खरं तर किशोरदादा मडवी यांनी पुरस्कृत केलेला संघ देवांशी 11 एमजी टायगर। मागच्या मॅचचा हिरो होता तन्मय। तन्मय आपण मॅन ऑफ द मॅच साठी या। मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होता तन्मय। बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक हवे जजमेंट करतात आणि इकडे झेल टिपलाय। अजून एक धक्का देवांशी 11 एमजी टायगर संघाला। जय हनुमान संघ खरं तर क्वालिफाय झालाय आणि
रवी बायले टायगरचा संघ खरं तर क्वालिफाय झाला, 3 मॅच त्या संघाने जिंकल्यात आणि जर्मन संघ खरं तर आता लगातार 3 मॅच जिंकल्यानंतर क्वालिफाय झालाय तो सुपर 4 मध्ये. पहिला षटक सुरू असताना MG टायगर संघ आपण पाहिला थोडासा अडचणीमध्ये, 2 विकेट फक्त, एकच धाव स्कोरवरती लागले. टिकून खेळावं लागेल आणि फायटिंग क्रिकेट खेळावं लागेल कारण सामना फक्त 3 षटकांचा आहे. मागचा मॅच जर तुम्ही आठवलं तर 20 धावा डिपेंड झाल्या. ही खेळपट्टी फलंदाजाला जेवढी अनुकूल आहे तेवढी गोलंदाजालाही अनुकूल आहे. कारण या खेळपट्टीवरती 60 धावा बनताना आपण पाहिल्या, या खेळपट्टीवरती 20 धावा डिपेंड होताना पाहिल्या. याच खेळपट्टीवरती चिंट्या मात्रेनं 53 धावेची खेळी देखील केली. त्यामुळे ही खेळपट्टी जेवढी फलंदाजाला अनुकूल आहे तेवढी गोलंदाजालाही अनुकूल पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये सुनील देखील मॅन ऑफ द मॅच होता आणि आता सुनीलनं देखील चांगलं षटक फेकलंय. केवळ 2 विकेट घेतल्यात आणि एकच धाव आतापर्यंत खर्च केली. बॉल फेकलेत त्याने या ओव्हरमध्ये एकूण 4. चेंडू झाले, 5 चेंडू झाले. एक वाईट होता का? एक डेड बॉल झाला, 4 बॉल झाले एकूण. एक वाईट, त्यानंतर डेड बॉल, एक डॉट होता. ओके, 5 चेंडू झाले, 1 धाव, 2 विकेट. संघर्ष करावा लागेल. बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता और जब तक ना पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचे रूप घेण्यासाठी घणाचे घाव सोसावे लागतात. मला वाटते MG टायगर संघाचे खेळाडू षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. कारण प्राइज लावले महेश दादांनी 1000 आणि 5000. प्राइज पेक्षा तुमचा संघ कसा जिंकेल हे फार महत्वाचं आहे. कारण लीग मध्ये आपल्याला अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्हाला प्रथम सामना जिंकावा लागेल. एक षटक कंप्लीट, 3 धावा स्कोरवरती धावा लागल्यात, 2 गडी बाद 3. व्यासपीठावरती तुम्ही पाहता सर्वांचे लाडके, सर्वांचे आवडते खरं तर मित्र हो, मलंगडाला नवीन स्वरूप आणि नवीन रूप जर आलं असेल ते फक्त एका व्यक्तिमत्वामुळे. आणि ज्या दिवसापासून मलंगडाचं खरं तर क्रिकेट बदललं, मलंगडाचं अध्यक्षपदी जेव्हा महेशदादा गायकवाड विराजमान झाले त्या दिवसापासून मलंगडाचं क्रिकेट हे खूप डेव्हलपमेंट झालं. आणि आज हे मलंगड केवळ मलंगड पुरतं राहिलं नाहीये, कारण डोंबिवलीमध्ये जाऊन, रायगडामध्ये जाऊन, बदलापूरमध्ये जाऊन या मलंगडाच्या संघाने वर्चस्व गाजवले. खरं तर आपल्याच इथला मलंगडमधला मलंगड एक्सप्रेस बुग्या तुम्ही पाहिला, डोंबिवलीमध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीजची कार मिळाली. मनीष कोलेकर पांड्या अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतायत, विदेशात जाऊन देखील क्रिकेट खेळणारा मनीष कोलेकर हा देखील मलंगडचा आहे. रविदादा वायले टायगर, बॉल चांगला पाठवलाय, कव्हर मध्ये शतक आहेत त्या ठिकाणी आणि 2 धाबा पूर्ण केल्या, 2 धाब्यानं संघ पोहोचलाय धावपडकापती. धावा संख्या 5 धाबा. व्यासपीठापती महेशदादा गायकवाड, मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका अभ्यासू नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय ते महेशदादा गायकवाड, ते मॅचचा आनंद घेत आहेत. आणि मलंगडातल्या प्रत्येक स्पर्धेला त्यांचं योगदान हे फार मोठं असतं. एक सिंगल आली, डबलचा प्रयत्न नाहीये, फक्त सिंगल डबलला प्राधान्य दिलं MG टायगर संघाच्या खेळाडूनं. देवांशी 11 MG टायगर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. परिस्थिती त्यांची नाजूक आहे, कारण आता करो या मरोची स्थिती त्यांची या मैदानावरती आहे. सामना जिंकावाच लागेल, दोन्हीच्या दोन्ही सामने जिंकले तरच ते अस्तित्व आपलं टिकावू शकतील लीग मध्ये. एकीकडे आपण पाहिलं 3 सामने जिंकून भूमी 11 संघ क्वालिफाय झालाय सुपर 4 मध्ये. जॉनमान 11 संघ, रविदादा वायलेचा संघ देखील क्वालिफाय झालाय सुपर 4 मध्ये. आणि आता उर्वरित सामने बाकी आहेत. क्लीन बोल्ड, यू मिस, आय डेफिनेटली हिट. यष्टा वाकवल्या, कारण ऑफ स्टंपला जाऊन यष्टा दाखवून खेळण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाजानं यष्टा बरोबर टिपल्या. इकडे काळू बाद होतोय, अजून एक धक्का.
हे खरं तर देखण्या योग्य. खरं तर आपण पाहतो मलंगडाचं दृश्य, मलंगड स्पर्धा, मलंगड विभाग अगदी चर्चित असलेलं हे स्थान आहे, पर्यटन आहे. कारण वर्षभरातून अनेक पर्यटक त्या स्थळावरती येतात. खरं तर मलंगडावरती आज मलंगडाच्या पायथ्याशी स्पर्धा सुरू आहे. गावदेवी क्रिकेट संघ वसार आयोजित VPL वसार प्रीमियर लीग सीझन सुरू झाली. नवे पर्व युवा सर्व नवीन खेळाडूला इथूनच संधी मिळते. मोठ्या संघामध्ये जागा बनवण्याची हीच तर तुम्हाला संधी आहे. आणि आज जर तुम्ही ते स्वतःला सिद्ध केलं तर मग तुम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये प्रत्येक क्रीडा स्पर्धा वसार टीमच्या सोबत प्लेइंग 11 मध्ये खेळताना पाहायला मिळाल. म्हणून स्वतःला सिद्ध करा. इकडे संघ अडचणीमध्ये सापडलाय, परंतु 3 मॅच गमावल्यानंतर आता जिंकणं हे फार महत्वाचं आहे. चांगला बॉल होता LBW, अजून एक पायचीचा खेळाडू, परंतु इकडे फलंदाज बाद झालाय आणि धक्का लागलाय एका पाठोपाठ. असं म्हटलं जाते की पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. म्हणून कठीण काळात सतत सांगा की शर्यत अजून संपली नाही आणि मी अजून जिंकलो नाही. नेहमी शर्यत ही स्वतःशी असायला हवी. तर याच दरम्यान आमच्या मलंगडाचा टायगर, मित्रांनो टायगर ऑफ मलंगड हे नाव 7 समुद्रापार पोहोचले. अनेक ठिकाणी तुम्ही पाहतात रवी वायले लेजंड खेळाडू, अनेक वर्ष क्रिकेटला दिली आहेत आणि तोच रवी वायलेंचं आगमन झालंय. वासपेडावती काय सुंदर संगीत डीजे विजेच्या माध्यमातून येतं. डीजे विजय आपलंही स्वागत आहे. ओम साई MTC त्यांची पूर्ण टेक्निकल टीम, सागर पराड, रोशन पराड, त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. तिकडे ऑफिशियल पंच तुम्ही पाहतात मुन्ना पठाण सर, विकी शेलार या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतात. एक ऑफिशियल पंच आणि खरं तर प्रोफेशनल पंच असणं स्पर्धेमध्ये फार गरजेचं आहे. नॉट आउट. सात धाबा धावफटकावरती बॉल फेकले गेले 10. 11 बॉल झाले तर 7 बॉलचा खेळ शिल्लक राहिलात. असं नाही की 11 चेंडूमध्ये 7 आलेत, पण येणाऱ्या 7 मध्ये तुम्हाला काय करायचंय की येणाऱ्या 7 मध्ये आम्हाला 3 ते 4 मोठे फटके दाखवायचे, जेणेकरून टार्गेट 30-35 पर्यंत जर गेला तर मग सामना मजबूत स्थितीमध्ये होऊ शकतोय. एक चांगलं टार्गेट डिफेन्स केला, बॉलला डिफेन्स करायची वेळ नाही तरी सुद्धा त्याने पाहिला चेंडू चांगला होता. सन्मान देण्यापेक्षा त्याला योग्य काही वाटलं नव्हतं. एक धाव आली आणि एका धावेने संघ पोहोचलाय 8 या धावसंख्येमध्ये. चला तर आपण आता सन्मान करूया मित्र हो मलंगडाचा, मलंगड क्रिकेट असोसिएशन. खरं तर आपण पाहतोय या ठिकाणी मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिका चे अभ्यासू नगरसेवक सन्मानी महेशदादा गायकवाड. आपला माणूस, खरं तर मित्र आपला माणूस आणि आपल्या हक्काचा माणूस सन्माननीय महेशदादा गायकवाड, गोर गरीब जनतेसाठी सातत्यानं पुढाकार घेणारा व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये पाठीशी उभा राहणारा व्यक्तिमत्व म्हटलं की आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस महेशदादा गायकवाड साहेब या ठिकाणी. आणि खरं तर त्यांचा सन्मान या ठिकाणी केलाय रविदादा वायले यांच्या शुभासनी. त्यानंतर आमचे अजयदादा गायकवाड या बंटी अजयदादांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. विश्वासदादा वायले या स्पर्धेला खरं तर दादा विश्वासदादा वायले यांनी खूप मेहनत घेतली, सातत्य प्रत्येक वर्षी असतो आणि बादशाहभाई म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि यस बादशाहभाई म्हणून त्याला म्हटलं जाते. कारण विश्वासदादा यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतो बंटी दादांचा. MG टायगर 8 धाबा शेवट. अक्षय दादा या अक्षय दादाचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अक्षय दादा या आपला सन्मान होतोय. MG टायगर संघ थोडेसे MG टायगरचे आमचे महेशदादा गायकवाड थोडेसे शांत बसलेत, कारण
जो खेळ त्यांना अपेक्षित होता तसा खेळ होत नाही आणि अद्याप आता वेळ गेली नाही. शेवटच्या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके जरी ठोकले तरी सुद्धा या ठिकाणी सन्मानजनक स्थिती नक्की येऊ शकते. बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आत्ताच चर्चा केली आणि लगेचच इथे चौका ठोकलाय. कॉमेंट्री पॅनलसाठी देखील 1000चं प्राईज महेश दादांकडून आले. नेहमी सातत्यानं प्रत्येकाला मी तेच सांगितलं की मनोबल वाढवतायत, नेहमी पाठीशी उभे राहतात आणि शाबासकीची थाप ही मित्र प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या पाठीवरती असते. ते महेश दादा गायकवाड आपल्यापासून रजा घेत आहेत. खरं तर वेळ काढून दादा आले या स्पर्धेमध्ये आणि खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. दादांना जायला उशीर झाला तरी सुद्धा ते सामना पाहतायत, कारण संघ त्यांचा मैदानावरती आहे. किशोरदादा मडवी यांनी पुरस्कृत केलेला देवांशी 11 MG टायगर संघ तुम्ही पाहताय मैदानावरती. 4 बॉल शिल्लक आहेत, 4 बॉल शिल्लक आहेत अद्याप या ठिकाणी. बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. महेश दादांचा विश्वास होता परंतु शेवटच्या क्षणाला ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं क्षेत्ररक्षकानं हवेमध्ये स्वतःला स्ट्रेच करत बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला. काय सुंदर फिल्डिंग आहे, स्टँडर्ड फिल्डिंग ज्याला म्हटलं जातं आणि ती स्टँडर्ड क्वालिटी आज या फिल्डरकडनं पाहायला मिळाली. फिल्डर होते त्या ठिकाणी रोहित पाटील. 14 धावा स्कोरवरती लागल्यात. रोहित पाटीलचं कौतुक करायला पाहिजे. बघा स्वतः स्ट्रेस हवेमध्ये झाला एवढा उंच, त्यानंतर बॉलला अडवलं. त्याला माहित होतं की झेल टिपता येणार नाही परंतु आपल्या संघाला धावा वाचवणं किती महत्वाचं आहे. एक एक धाव क्रिकेटमध्ये किती महत्वाची आहे. सेफ बॉल आहे, धावा मिळाल्या फक्त 2. 14 धावा, 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू तुमच्यासाठी महत्वाचे असतील. 3 चेंडूमध्ये जरी 2 मोठे षटकार आले तरी धावा चांगल्या होऊ शकतात. फटका तर चांगल्या ऑफसाईडला फिल्डर नाहीये आणि 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 रन चौकार आलाय. मागच्या मॅच मध्ये 20 धावा डिफेन्स झाल्या, हे विसरून चालणार नाही कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होत असतं. कधी कधी जिंकणारे संघ क्रिकेटमध्ये हारत असतात तर कधी कधी हारणारे संघ क्रिकेटमध्ये जिंकत असतात. म्हणून तर म्हटलं जातं ना की हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटकांचा सामना आहे, काही होऊ शकतोय. खेळपट्टी दमट आहे त्यामुळे गोलंदाजाला अनुकूल ठरणारी आहे. त्यामुळे धावा 25, 20, 35, 40 किंवा 30 एवढ्या धावा जरी आल्या तरी सुद्धा संघर्ष बनू शकतोय. मागच्या मॅच मध्ये 19 धावा काढल्या, 20 धावा डिफेन्स करून टाकल्या. खरं तर रवी बालेच्या संघाने परंतु इथे तेच घडलंय. 1 धावा आली, 19चा आकडा पुन्हा आलाय. मागच्या मॅच मध्ये देखील 19 होत्या परंतु या मॅच मध्ये देखील 20चं टार्गेट. थँक्यू सो मच महेश दादा गायकवाड. या स्पर्धेला खूप मोठं सहकार्य आणि त्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होतात आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा महेश दादा गायकवाड यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. सर्व पाहुण्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय.